क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरात भक्ती, कला आणि सक्षमीकरणाचा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला। युवा उद्योजिका प्रणल गारुडकर आयोजित श्री अस्तित्वाची जननी या उपक्रमांतर्गत रविवारी 4 जानेवारी रोजी महिलांसाठी उलन मॅट आणि रेडी रांगोळीचे मोफत वर्कशॉप तसेच प्रेरणादायी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला शहरातील शेकडो महिला आणि तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री मेघनाताई झुंझम यांनी सादर केलेले मी सावित्रीबाई फुले हे एकपात्री मोटिवेशनल नाटक। अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या या नाटकाच्या माध्यमातून सावित्रीबाईंचा संघर्ष आणि त्यांचे विचार मेघनाताईंनी अत्यंत प्रभावीपणे मांडले। या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कमल जालिंदर कोतकर यांनी मोलाचे योगदान दिले। महिलांनी केवळ चूल आणि मूल यात अडकून न राहता आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी त्यांनी या शिबिराचे आयोजन केले होते। महिलांच्या हाताला रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आणि सावित्रीबाईंचे विचार घराघरात पोहोचवणे हाच यामागचा उद्देश आहे। महिला संघटित झाल्या तरच खऱ्या अर्थाने समाज सुधारेल अशा भावना कमल कोतकर यांनी यावेळी व्यक्त केल्या। कार्यक्रमात महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी उलन मॅट आणि रेडी रांगोळी बनवण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले। या कलेचा वापर करून महिला घरी बसून आपला उद्योग सुरू करू शकतात हा संदेश या वर्कशॉपच्या माध्यमातून देण्यात आला। नमस्ते, मी अभिनेत्री प्रबोधनकार मेघना झुंझम आणि आज प्रणल आर्टतर्फे अतिशय सुंदर सावित्रीबाई फुले यांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली। खरं तर जयंतीला आपण पाहतो फक्त दीपप्रज्वलन होतं, सावित्रीबाईंच्या फोटोला आपण हार घालतो, पण विचारांची जयंती आज खऱ्या अर्थाने प्रणलनी या ठिकाणी केली असं मला खूप छान वाटतंय। त्यामुळे कारण बायकांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, काहीतरी करावं यासाठी त्यांनी आज हे ट्रेनिंग आयोजित केलं। म्हणजे एक वेगळी जयंती या ठिकाणी मला पाहायला मिळाली। असेनी जो माझा प्रयोग आहे मी तुमची सावित्रीबाई फुले हा एकपात्री मोटिवेशनल प्रयोग तिने ठेवला की तो ऐकल्यानंतर बायका प्रेरित व्हाव्यात, काहीतरी करावं आणि फक्त प्रयोग न करता त्या बायकांना मोफत या ठिकाणी रांगोळीचं प्रशिक्षण देण्यात आलं की त्या स्वतःच्या पायावर उभं राहाव्यात आणि त्याचं आयोजनही अतिशय सुंदर अशा या हॉलमध्ये करण्यात आलं की त्यांना एक सुंदर परिपूर्ण असं वातावरण मिळावं, एक आनंदी आणि उत्साहाचं वातावरण। आणि अशी ही सावित्रीबाईंची जयंती आज खऱ्या अर्थाने विचारांची जयंती झाली असं मला वाटतंय। त्यामुळे आज या अहिल्यानगरमध्ये येऊन खरंच मी पावन झाले। धन्यवाद। नमस्कार, आज सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने आपण अहिल्यानगरमध्ये एक दिवसीय उलन मॅट रांगोळी आणि रेडी रांगोळी याचा महिलांच्या हाताला काहीतरी रोजगार मिळावा यासाठी एक छान असा वर्कशॉप भरवला होता आणि खूप महिलांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला एक विशेष आपण एक पात्री ठेवली होती। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एक पात्री मेघनाताई झुंझम यांचा असा खूप छानसा असा आपण प्रोग्राम इथे अरेंज केला होता। या कार्यक्रमासाठी आपल्याला विशेष असं खूप मोठं असं सहकार्य भेटलं ते कमलताई कोतकर यांचं आणि त्यांच्या सहकार्यांनी त्यांची खूप दिवसांची इच्छा होती की बायकांनाही असं काहीतरी हाताला रोजगार निर्मिती व्हावी यासाठी त्यांनी खूप मोठं योगदान यांचं या कार्यक्रमाला आपल्याला लाभलं। त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद। एकंदर कार्यक्रमात सहभागी होऊन मला छान वाटलं। ते पोचले ऐकल्यावर पण भारी वाटलं। मागचे सावित्रीबाई फुलेंनी जे मुलींसाठी मुली घडवायसाठी जे शिक्षण दिलं त्याच्या माध्यमात आता महिला घराच्या बाहेर पडू राहिल्या, स्वतःच्या पायावर उभे राहू राहिल्या आणि आताच्या याच्यात महिलाच सगळ्यात पुढे असल्यामुळे या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून महिलांचे मनोबल वाढवले। यामध्ये गौरी नन्नवरे, रेणुका पुंड, अभिलाषा मॅडम एक्स्ट्रालॉजिस्ट, भरत गारुडकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्ष यांचा शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।